ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा मिळणार. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली. गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्न करणार. चोराच्या उलट्या बोंबांचं उदाहरण म्हणजे बाळ माने. विनायक राऊतांचा बाळ मानेंवर घणाघात. जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम. भाजपा उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम. महायुती विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. बिनविरोधासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते. खासदार संजय राऊतांचा जोरदार टोला. राष्ट्रवादी शपथचं भाजपासोबत साठलोटं. उभाटाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल. विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा. आचारसंहितांमुळे विकास कामं रखडतात. सुधीर मुनगंटीवार संतापले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र फाटकांचा सत्कार. ठाणे विधान परिषद बिनविरोध झाल्यानं शिवसैनिकांकडून स्वागत. वाद नव्हते, मतभेद दूर झाले. एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर सत्तार शिरसाट एकत्र. गोकुळसाठी सतेज पाटील लांबचे नाहीत. गोकुळच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिवाजी पाटील नाराज. कल्याण डोंबिवलीमध्ये बाल कामगाराकडून नालेसफाई. चौकशीनंतर ठेकेदारावर कारवाई केली जाणार. उपमहापौर राहुल दामले यांचं आश्वासन. फुलेवाड्यामध्ये वटसावित्री पूजेला बंदी. पुरातत्व विभागाकडून परिपत्रक जारी. मुंबईकरांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या टोरेसचं पुन्हा प्रमोशन. पैसे परत करण्याचं आमिष दाखवत ग्राहकांना गुंतवणुकीची गळ. शहापुरात हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट. बाल हक्क आयोगानं घेतली प्रकरणाची दखल. नालेसफाई झाल्याचा नागपूर पालिकेचा दावा. मात्र नाले अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीनं भरलेले. नागपूर पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल. कोलकात्यातील महिलेचा नागपुरात धर्मांतर करण्याचा प्रयत्न. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंद. आरबीआयकडून पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणतीही वाढ नाही. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त किल्ले रायगडावर. छत्रपती संभाजीराजेंचीही उपस्थिती. होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके. आषाढी यात्रेनिमित्त पालखी मार्ग आणि तळांच्या ठिकाणी सुविधांमध्ये वाढ. वारीपूर्वी सर्व सूचनांची अंमलबजावणी करणार. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांची माहिती.